नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. बघा, राज्यामध्ये जे काही सध्या वातावरण आहे तर त्या संदर्भात मी मागच्या व्हिडिओमध्ये अपडेट्स दिली होती की मी 18 तारखेचा त्या ठिकाणी अंदाज देतो. तर सध्या परिस्थिती जर बघितली तर मोठी अशी पावसाची सिस्टीम नसली तरीही जो पिकांचा पिरियड आहे, कांद्याच्या काढण्या बऱ्याच ठिकाणी चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्राक्षाचा पिरियड. राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये या काळामध्ये गहू, हरभरा आणि वेगवेगळी पिकं असतात. त्यानंतर बऱ्याच भागामध्ये काही फळबाग लागवडी किंवा ह्या गोष्टी असतात. तर डाळिंबाचं देखील त्या ठिकाणी छाटण्या वगैरे ते नियोजन असतं. तर मित्रांनो, सध्या जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्षाची जी काही हार्वेस्टिंग पिरियड चालू आहे, बऱ्याच ठिकाणी रानं एक 8 दिवसात, 2 दिवसात, 4 दिवसात तयार होण्यात आले. बॉटम लेवल शुगर चांगली लागली आणि याच्यामध्ये यंदा कधी नव्हे इतकं नुकसान हे द्राक्ष शेतीचं झालं आणि कधी नव्हे इतका बाजार द्राक्षाला आहे. तर मित्रांनो बघा, युरोपला अगदी 150च्या प्लस मार्केट आहे. त्यानंतर रशिया करता चांगलं मार्केट आहे. लोकल मार्केट देखील 90, 95, 100च्या पुढे. तर असं असताना द्राक्षाचं जे काही मागच्या काळामध्ये जो काही वणीच्या परिसरात जो पाऊस झाला किंवा सटाण्याच्या भागात पाऊस झाला, त्यानंतर जो काही राहता शिर्डी पुण्यापासून तो साताऱ्यापर्यंत बीडपर्यंत पाऊस झाला. आता हा पाऊस काय तो याच्यामध्ये होळीच्या मकर संक्रांतीच्या आसपास हा पाऊस येतच असतो. आणि त्याही नंतर मी बोललो होतो की 8 तारखेला कुठल्या पावसाच्या सिस्टीम असतील. तर बघा मित्रांनो, सध्या जर परिस्थिती बघितली तर तुम्ही बघू शकता की भारताच्या खाली इकडे पावसाच्या ज्या सिस्टम असतात त्या आयटी सीजन ही खालच्या बाजूला असल्यामुळे इकडे सिस्टीम असतात. आणि भारताच्या वरच्या बाजूला जर बघितलं तर ह्या बाजूला सतत मेडिटेरियन सी कडून जे काही सतत बर्फबारी ही हिमालयावर होत असते. तर मित्रांनो बघा, साधारणपणे आज 19 तारखेला एक डब्ल्यूडी हिमालयावर आहे. त्यानंतर एक 22 तारखेला तो ह्या प्रदेशात असला तो परत हिमालयावर येईल. आणि ह्या बाजूला जो दिसतो तो 24 तारखेला स्ट्रॉंग अतिशय वर्षातला सगळ्यात मोठा डब्ल्यूडी म्हणजे पश्चिमी विक्षोभ हा 24 तारखेला येणार. त्या काळामध्ये मात्र वातावरण हे उत्तर भारतातलं खूपच खराब होणार आहे. तर आपण आता त्या ठिकाणी अॅनिमेशनच्या मदतीने बघूया. तर मित्रांनो बघा, वेगवेगळे तुम्ही वेदर ऍप वापरत असाल किंवा वेदर मॉडेल वापरत असाल, वेदर साइट्स वापरत असाल, तर प्रत्येक साईटवर त्या ठिकाणी वेगळं प्रिडक्शन सांगतंय. तर बघा, या ठिकाणी कसं असतंय, मी जे काही मॉडेल वापरतो तर त्यापैकी ECMWF, GFS किंवा ऍक्सिस जी, जीईएम, त्यानंतर आयकॉन ही जे मॉडेल आहे इंटरनॅशनल, तर इंटरनॅशनल मॉडेलमध्ये देखील खूप मोठी तफावत आहे. सगळेच मॉडेल 24 नंतर फक्त काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण दाखवतं. मात्र बीओएमचे जे काही ऍक्सेस जी मॉडेल आहे त्याचं आपण अॅनिमेशन बघूया. तर मित्रांनो बघा, बीओएमचं जे ऍक्सेस जी मॉडेल आहे ते 21 ते 27 दरम्यान कशी परिस्थिती असेल तर ते या ठिकाणी दाखवतंय. तर तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं जे काही मॉडेलचं फॉरकास्टिंग आहे. तर हिमालयावरती डब्ल्यूडी जो येतो त्याचा परिणाम स्वरूप 24 तारखेला महाराष्ट्रामध्ये ही अंशतः ढगाळ परिस्थिती फक्त दाखवत आहे. बाकी मोठ्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी दिसत नसली तरी ढगाळ परिस्थिती ही होणारच आहे. विदेशातील सर्वच मॉडेल पाऊस दाखवत नाही, परंतु मित्रांनो बघा, फक्त बीओएम, ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियनचं जे काही ऍक्सेस जी मॉडेल आहे ते फक्त अंशतः फारच ढगाळ वातावरण हे महाराष्ट्र दाखवतंय. आपण आता सरळ भारतीय हवामानशास्त्र विभागाचं जे काही मॉडेल आहे तर 22 तारखेला बघा या ठिकाणी प्रचंड असा मोठ्या प्रमाणात डब्ल्यूडी येतो. तो सरळ अरबी समुद्रातून हे बघू शकता की या ठिकाणी इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे. तर पाकिस्तानवरती जोरदार पाऊस 22 तारखेला हा दिसतो. आणि त्याच काळामध्ये जोरदार जो अशी सरळ जे काही हवेचे झोते हे हिमालयावरून महाराष्ट्रावरती येताना दिसतात. त्यामुळे त्या काळात थंड वातावरण आपल्याकडे असेल. तर मित्रांनो 22 तारीख बघितली. आता 23 तारखेला बघा, 23 तारखेला अशा पद्धतीने इंडो सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं दिसते. गुजरातवर पाऊस चांगला दिसतोय, त्या काळामध्ये राजस्थानवरती पाऊस दिसतोय आणि अरबी समुद्रात देखील पावसाच्या सिस्टीम ह्या दिसत आहे. मुंबईच्या आसपास थोड्याफार पावसाची शक्यता त्या 23 तारखेला त्या ठिकाणी दिसते. बघा, याच्या प्रभावामुळे 24 तारखेला काय होतं, 24 तारखेला ह्या संपूर्ण दक्षिण उत्तर भारतामध्ये पाऊस दिसतो. मात्र या ठिकाणी मुंबईच्या आसपास थोडासा, उत्तर महाराष्ट्राच्या आसपास पावसाचे ढग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्याचा परिणाम या ठिकाणी एक चक्राकार परिस्थिती तुम्ही पाहू शकता की अँटीसायक्लोन जरी असलं तरी हे या ठिकाणी ढगांची जी काही मुवमेंट आहे ती अशा पद्धतीने दिसते. त्यामुळे दोन्ही बाजूला, ह्या बाजूने देखील ढग या ठिकाणी येणार
आणि 24 तारखेला, आणि ह्या बाजूने देखील थोड्याफार प्रमाणात क्लाउड फॉर्मेशन होताना त्या ठिकाणी दिसतंय 24 तारखेला आपल्याला. 24 तारखेची जी विंड प्रोफाईल जर बघितली मित्रांनो, बघा अशा पद्धतीने हिमालयावरून जोरदार वारे येताना दिसत आहे. म्हणून 23, 24, 25 तारखेला आपल्याकडे वाऱ्याचा स्पीड वाढणार आहे आणि जी बर्फाळ हवा आहे ती थंड हवा ही त्या ठिकाणी घेऊन येणार आहे. आणि हिमालयात बघा तो जो मागचा जो पाऊस झाला तो सटाणा, विरगाव वगैरे कुठलंही मॉडेल 1 देखील पाऊस दाखवत नव्हतं, तरीही त्या ठिकाणी पाऊस झालेला होता. म्हणून कदाचित आता हे डब्ल्यूडीचाच इम्पॅक्ट होता तोही, आणि हा देखील डब्ल्यूडीचाच इम्पॅक्ट आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण हे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी खूप बनणार आहे. तर बघा मित्रांनो, आता पाऊस सध्या मला आज खूप कॉल आले, त्यांनी सांगितलं की भाऊ अॅमिकस पुढील 20 दिवस पाऊस सांगत नाही, परंतु मागील वेळी देखील अॅमिकसने पाऊस सांगितला नव्हता तरी तो पाऊस सटाणा भागात झाला होता आणि अनेक भागात तो पाऊस त्या ठिकाणी झालेला होता. तसं नसतं, शेवटी ज्याच्या त्याचा तो अंदाजाचा अभ्यासाचा एक भाग असतो. खूप मोठ्या स्वरूपात पाऊस नाहीये, खूप मोठी सिस्टीम महाराष्ट्रात नाहीये, भारतात त्या काळात नाहीये. फक्त हिमालयावरची डब्ल्यूडी येणार आहे आणि डब्ल्यूडीचे जर ढग खालच्या लेअरला उतरले तर ते थोडाफार पाऊस देण्याची क्षमता त्याची असते. म्हणून हा अंदाज सगळे लक्षात घ्या. तर मित्रांनो बघा, साधारणपणे आपल्याकडे 22 तारखेपासून अंशतः ढगाळ वातावरण सुरुवात होईल. 23, 24, 25 ते 30, 31 जानेवारी पर्यंत ढगाळच वातावरण त्या ठिकाणी राहणार आहे. लक्षात घ्या. याचं कारण म्हणजे इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशनचे ढग, परंतु जास्त 23, 24 आणि 25 या तारखेला जास्त ढगाळ वातावरण त्या ठिकाणी राहणार आहे. मॉडेल आधारित पावसाचे चान्सेस या ठिकाणी नाहीये, लक्षात घ्या. आणि दुसरं म्हणजे जर झाला तर अंशतः कुठेतरी उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये अंशतः या ठिकाणी पाऊस. सध्या जर जी सत्य परिस्थिती असते मी ती सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कुठलाही पाऊस त्या ठिकाणी दिसत नसला मॉडेल आधारित तरीही डब्ल्यूडीचे जे काही ढग येतात ते थोड्याफार अंशकालीन पाऊस देण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. कारण आपण सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी फॉलो करतो. मागील देखील वेळेस कुठल्याही पावसाचे आपण प्रिडिक्शन दिलेलं नव्हतं तरी तो पाऊस झाला. त्यामुळे आपण मायक्रो स्केल जो पाऊस अंदाज दिला होता त्यानुसार देखील काही ठिकाणी पाऊस झाला नंतर. तर बघा, हे मॉडेलच्या आधारित असलं तरी सगळेच मॉडेल पाऊस दाखवत नाही. 0 देखील 0.5 0.1 देखील दिसत नाही. परंतु एक मागच्या अभ्यासाचा एक भाग म्हणा की डब्ल्यूडीचे ढग जेव्हा खालच्या लेअरला उतरतात तर ते पाऊस देण्याची क्षमता त्याच्यामध्ये थोडीफार असते. म्हणून द्राक्ष उत्पादक जे काही बंधू असतील तर 22-23 तारखेपर्यंत ज्याची शुगर असेल त्यांनी रान खाली करून घ्या, आणि ज्यांची नसेल तर त्याचा अंदाज मी पुढे जसं जसं जवळ येईल शक्यतो घाबरू नका, किंवा त्याच्यामध्ये इतकं काही हायफाय किंवा हे व्हायची गरज नाही, आपल्याला खूप हायपर होण्याची गरज नाही. तर मित्रांनो बघा, हे जो काही पावसाचा जो काही अंदाज आपण सांगतो तो हा फक्त एक अनुभवावरून या ठिकाणी दिसतोय की डब्ल्यूडीचे ढग येत आहे त्याच्यामुळे थोडाफार होऊ शकतो, हा एक भाग आहे त्याच्यामध्ये. जर आता याच्यावरती आपण लक्ष ठेवून राहू आणि ती वेळोवेळी त्या ठिकाणी अपडेट आपण त्या ठिकाणी देऊ. आता जर शुगर नसेल तर हार्वेस्टिंग देखील कशी करणार हा एक त्याच्यात भाग असतो. म्हणून ज्याची जर शुगर असेल तर त्यांनी हार्वेस्टिंग करा. रेट चांगले, घाबरून जाण्याची गरज नाहीये, कुणीच घाबरण्याची गरज नाही, कोणाला घाबरून देण्याचीही गरज नाहीये. हा एक अंदाज सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि दुसरं असं की बघा, ज्या वेळेस 23 आणि 24 तारीख असते तर 2 दिवस आधी त्याची अॅक्युरेसी ही रडार देत असते आपल्याला. तर आता फक्त ढगाळच परिस्थिती दिसते. त्या ढगाळ पावसातून कदाचित जर मागच्या याच्यानुसार जर दिसलं तर जर क्लाउड जर मोठ्या प्रमाणात जर ढगांचा दायरा आला तर अंशकालीन पाऊस हा नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या उत्तर बाजूला त्या ठिकाणी पावसाची थोडीफार शक्यता या ठिकाणी दिसते. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. आणि ह्या सगळ्या याच्यावरती सिस्टमवरती जी येणार आहे या बाजूने त्या सिस्टीमवरती आपण नजर ठेवून असू, आणि जर काही असेल तर अपडेट तात्काळ त्या ठिकाणी तुम्हाला दिला जाईल. तसं वाटलं पाऊस येण्याची क्षमता जर आहे तर त्या ठिकाणी बागेला पाणी, कॅल्शियम वगैरे देऊन त्या ठिकाणी थोडाफार आपल्याला त्या ठिकाणी रक्षण बागेचं करता येतं. परंतु जर पाऊसच नसेल, कदाचित एक धरायचं की पाऊस 15 दिवस नाहीचे, तरी पण एक बाजू अशीही पकडायची मागील अभ्यासानुसार थोडाफार त्या ठिकाणी जर ढगांचं मुवमेंट बदलली तर होऊ शकतो. म्हणून आपल्या अपडेटकडे त्या ठिकाणी तुम्ही लक्ष राहू द्या. रोजच थोडीशी शॉर्ट फॉर्म मध्ये मी त्या ठिकाणी अंदाज देण्याचा त्या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करेल. हा अंदाज सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या. आणि आपले अंदाज जे असतात ते जलद मिळण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि बघा, ह्या काळामध्ये वेगवेगळे व्हिडिओ देखील मी त्या ठिकाणी टाकत असतो, फक्त ते शेअर करीत नाही. तर ते देखील पाहत चला. ते ज्ञानवर्धक त्या ठिकाणी व्हिडिओ असतात
आणि त्याच्यातून नक्कीच शेतकऱ्यांचं आणि सगळ्याच लोकांचं त्या ठिकाणी ज्ञान भेटत असतं. धन्यवाद.